तुम्ही जवळपास वर्ष झालं मी पाहतो आहे. तुम्ही ज्या पहिल्यामध्ये ॲक्टिव्ह होता, तुम्ही राजकीय भाष्य करायचा, ते तुम्ही करत नाही. तर तुम्ही काय राजकारणातनं तुम्ही बाजूला झालात, की संन्यास घेतलाय, की काय सध्या आराम चालू आहे? नाही, नाही. मी आपल्याला पहिलं तर मी आपल्या चॅनलवर आपण मला बोलवलं त्याबद्दल मी आभार मानतो. परंतु असं कुठलाही राजकीय संन्यास मी घेतलेला नाहीये. जर मी राजकीय संन्यास घेतला असता, तर मी आपल्याला प्रेस कॉन्फरन्स घेऊन क्लिअर केलं असतं, बरं. की राजकीय संन्यास मी घेतोय किंवा राजकारणातनं बाजूला पडतोय. मी माननीय देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्ता हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. म्हणून मला जे योग्य वाटलं त्या गोष्टी मी करतो, केलेल्या आहेत. आणि मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावर पण घातलेलं आहे, की बाबा मी सध्या माझ्या बिझनेसमध्ये जो की मी 10 वर्ष राजकारणामध्ये खूप जास्त वाहत गेलो होतो. त्यामुळं माझ्या स्वतःच्या बिझनेसमध्ये थोडासा मी मागं पडलो होतो. तो बिझनेस नैतिक जबाबदाऱ्या असतात, जागा मालकांच्या जबाबदाऱ्या असतात. आपण बँकेतनं घेतलेल्या पैशाला आपण जबाबदार असतो. लोकांना काही कमिटमेंट केलेले असतात. त्या कमिटमेंट मी या राजकारणामुळे थोड्याशा लांबल्या गेल्या होत्या. बरं. माझ्या वेळेअभावी. बरं. म्हणजे असं काही नैतिकता अशी कुठली वेगळी नव्हती, की बाबा आपण मुद्दाम टाळतोय किंवा काय. तर मी साहेबांना पण सांगितलं होतं, की 1 वर्षापूर्वी, की साहेब लोकसभेच्या निवडणुका झाले मी सांगितलं, की मला सध्या 1 वर्ष थोडं गॅप द्या तुम्ही. बरं. माझा व्यावसायिक क्लिअर करून सगळा नैतिक जबाबदाऱ्या आहेत ज्या माझ्या राजकीय सोडून ज्या जबाबदाऱ्या माझ्या बिझनेसच्या त्या पूर्ण करतो. आणि मला त्यांनी आनंदात पाठीवर थाप मारून सांगितलं, की नाना आता तुम्ही करेक्ट ट्रॅकवर आहात. बरं. पहिला आपला बिझनेस सांभाळा. राजकारण आपल्याला आयुष्यभर लय पाडायला. ओके. त्यामुळे मी सध्या माझ्या बिझनेसमध्ये सक्रिय आहे आणि लवकरच बिझनेस माझा संपला, की मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशानुसार काम करायला सुरुवात करेल. पण इतके दिवस तुम्ही राजकारणामध्ये होता. 10 वर्ष तुम्ही सतत बीजेपीची बाजू मांडत होता. बीजेपीवर तुम्ही काही नाराज होता का? आपल्याला जी पाहिजे ती जबाबदारी मिळाली नाही. तुम्हाला जे 2020 मध्ये तुमचं जे संपलं राज्यसभेचे खासदारकी तो तुम्हाला मिळाला नाही. तसंच त्याच्यामुळे तुम्ही नाराज होता का? मी बीजेपीची बाजू मांडत नाही. मी माझ्या पक्षाची म्हणजे भारतीय जनता पक्ष माझा पक्ष आहे. हा पक्ष एका कोणाची मक्तेदारी नसती. बरं. भारतीय जनता पक्ष हा आमच्या भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्याच पक्षात 10 वर्ष होतो. त्याच पक्षात 10 वर्ष काम केलं आणि आजही मी त्याच पक्षात आहे. असं आपल्याकडं तुम्ही एक पाहिलं असेल, की पद असेल तरच आपण सक्रिय व्हायचं असतं किंवा पद असेल तरच आपण जनतेची कामं करायची. हे तर म्हणजे हे गणित माझ्या डोक्यातच बसत नाही. बरं. आपण पक्षाचा एक कार्यकर्ता आहे. मग असं तुम्ही म्हटलं, की बाबा कार्यकर्त्याची नोंदणी असती. ती नोंदणी माझी कार्यकर्ता म्हणून आहे. बरं. आज प्रदेश उपाध्यक्ष म्हणून पण आहे मी. परंतु आपलं पद असू नसू काम करत राहायचं. भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी पुण्यातल्या आजही सांगावं, बाबा मला त्यांनी सांगितलेली कामं झाली नाहीत माझ्याकडून किंवा मी पक्षाच्या कुठल्या कार्यकर्त्याचा फोन उचलला नाही किंवा काम केलं नाही किंवा सक्रियचा अर्थ 2 असतात. एक की बाबा आपल्याकडे कुठलं पद असतं. मंत्री असेल, खासदार असेल, आमदार असेल, नगरसेवक असेल, त्यात एक सक्रियता असते. पण माझ्या मते कुठलंही पद नसेल तर तुम्ही चांगलं काम करू शकता पक्षासाठी आणि पुणे शहरातल्या नागरिकांसाठी. पण खासदारकी न मिळाली, रिपीट न झाल्यामुळे तुम्ही नाराज होता का? नाही, मी नाराज बिलकुल नव्हतो. कारण ही खासदारकी बघा, खासदारकी ही कुणाची वडिलोपार्जित प्रॉपर्टी नसती किंवा आपली हक्काचं असं काही नसतं. खासदार मी स्वतः झालो तेव्हा अपक्ष झालो आणि बिनविरोध झालो. अख्ख्या भारतात कदाचित माझं पहिलं उदाहरण आहे. कुठल्याही पक्षाचं सदस्य नसताना बिनविरोध खासदार, बिनविरोध सत्ताधारी म्हणजे अपक्ष खूप 4-5 खासदार होते पण निवडणुका झाल्या. बरोबर. त्यांच्या समोर उभं राहिलेलो. माझ्या समोर कोणी बरंच उभं राहिलं नाही म्हणून मी माझ्या ताकदीवर खासदार झालो. परंतु नंतर मी पक्षाचं काम करायला लागलो आणि त्यावेळेस त्या अडचणी आल्या पक्षाला. आता आपल्याला माहिती आहे उदयनराजे जे आहेत ते आपल्याकडे 19ला त्यांनी राजीनामा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार असताना 6व्या महिन्यात राजीनामा दिला आणि आमच्याकडे आले. दुर्दैवाने ते निवडणुकीत पराभव झाला त्यांचा. मग माझ्यापेक्षा क्रमप्राप्त आहे की त्यांना पराभव झाल्यामुळे त्यांना आमच्या पक्षावर जो विश्वास टाकला होता मी त्याच्याबद्दल 1-2 स्टेटमेंट पण दिले होते. पण नंतर माझे कान आणि डोळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी उघडले, की अरे पक्षासाठी त्या माणसाने एवढा त्याग केलेला आहे. नाना तुम्हीच सांगा कोण महत्वाचं आहे. मग मी मान्य केलं. तोपर्यंत मी जरा म्हणत अरे माझी नैतिकता होती, दिलं पाहिजे. पण जेव्हा मला त्यांचा त्याग कळाला, की चालू खासदारकी राजीनामा देणं आमच्या पक्षासाठी आणि निवडणूक लढणं ही खूप अवघड गोष्ट होती. तुम्ही तेव्हा उदयनराजेंची त्या निवडीवरती थोडंसं नाराजी व्यक्त केली होती. तेव्हा उदयनराजेंनी तुम्हाला फोन आला होता का नाना तुम्ही काय असं करता? नाही, त्यांना त्यांच्या आणि उदयनराजेंनी त्या काळात त्यावेळेस
त्यांनी खरोखरच संयम ठेवून हम्म. देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना सांगितलं की आता तुम्ही काही स्टेटमेंट याच्या विरोधात काही देणं किंवा संजयला काय बोलणं योग्य नाहीये. हम्म. त्यांनी त्यांचा स्टेटस आहे जसं त्यांचं नावाचं हम्म. तसं त्यांनी वागणूक ठेवून त्यांनी कुठलाही मला अभिप्राय किंवा कुठे फोन नाही केला. पण खरं तर 2020 मध्ये चांगली परिस्थिती होती. महाविकास आघाडी सरकार होतं, हे होतं. तुम्ही कोणत्याही बाजूने जरी उडी मारली असेल तर तुम्हाला 2020 ची राज्यसभा मिळवणं काय अवघड नव्हतं. नाही, पण तरी त्यावेळेस कोरोनाचा काळ होता आणि त्यावेळेस निवडणुकांमध्ये बिनविरोध निवडणुका होणं खूप महत्त्वाचं आहे. कारण माझ्या एकट्यानं मी परत अपक्ष फॉर्म भरला असता. मला काही आमदारांचं म्हणणं होतं की भरा तुम्ही अपक्ष. परत अपक्ष फॉर्म जर भरला असता मी तर त्यावेळेस नेमकं कोरोना होता आणि सभागृहामध्ये निवडणुका लागल्या असत्या, सगळ्यांना मतदानासाठी यावं लागलं असतं. ते मी टाळलं. मला बऱ्याचशा नेत्यांची मी नाव न घेता सांगतो, बरं. बऱ्याच नेत्यांची नंबर 1च्या नेत्यांचे प्रत्येक पक्षातले की फोन आले की तुम्ही फॉर्म भरू नका, कोरोनाचा काळ आहे, तुम्हाला आम्ही इथे पुढे काही लागलं तर मदत करू. ओके. माझ्या पक्षातनं पण मला सांगण्यात आलं होतं की अशा काही गोष्टी करू नका, आपण पुढे तुम्हाला फ्युचर चांगलं आहे, तुम्ही थांबा संजय. आणि कोरोनाचा काळ होता, आपण आठवत असेल तर सगळं पूर्ण लॉकडाऊन होतं, 100% लॉकडाऊन होतं. अशा काळात मी फॉर्म भरणं म्हणजे योग्य वाटत नव्हतं मला पण. त्यामुळं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं संजय तुम्हाला भविष्यात चांगले दिवस येतील, तुम्ही आत्ता काही घाई करू नका, थांबा. मग थांबलो. ओके.